माननीय देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस अनाथ मुलांना 1% आरक्षणाचा निर्णय झाला आणि या सगळ्या जर्नीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनाथ मुलांना संधी मिळाली। म्हणजे अक्षरशः आज आपण जर बघितलं तर महावितरणची एक ॲडव्हर्टाइज आली आहे, ज्या ॲडव्हर्टाइजमध्ये 53 मुलांना संधी मिळालेली आहे। त्याबरोबरीने कारागृह विभागाची ॲड आली आहे, तिथे पण संधी मिळाली आहे। इवन तलाठ्यांनीच्या ॲडव्हर्टाइजमध्ये उर्वरित 21 ठिकाणी योग्य प्रकारे निवड झाली आहे आणि योग्य प्रकारे ॲडव्हर्टाइजमध्ये संधी मिळाली आहे। पण बरेच वेळा 1% आरक्षणाच्या विषयामध्ये त्या ठिकाणचे प्रशासकीय अधिकारी हा विषय नीट समजून न घेतल्यामुळे अनाथ मुलांवर काही ठिकाणी अन्याय झालेला आहे। 11 जिल्ह्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की ज्या ठिकाणी 2 ची भरती पाहिजे होती तिथे 1 भरती केलं आहे आणि ज्या ठिकाणी 1 व्हायला पाहिजे होतं त्या ठिकाणी 1 पण झालं नाही। बऱ्याच वेळा त्या ॲडव्हर्टाइजमधल्या कंप्लीट फिगरच्या 1% असा GR आहे आणि त्याच अर्थाने या विषयाचं इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे आणि तसं जर झालं तर मला असं वाटतं की 100% अनाथांना अशा सगळ्या नोकऱ्यांमध्ये न्याय मिळेल। आपण या संदर्भात कुठले जिल्हे आहेत किंवा किती जिल्ह्यांमध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि आपण या संदर्भात कुणाकडे दाद मागितलेली आहे? या विषयाच्या संबंधामध्ये मी संबंधित कलेक्टर लोकांशी सुद्धा बोललेलो आहे आणि सगळ्या कलेक्टर लोकांनी माझ्याशी या विषयात चर्चा करताना RDCC चर्चा करून या विषयातला आम्ही सकारात्मक निर्णय करतो असं सांगितलेलं आहे। मला पूर्ण विश्वास आहे की हा विषय जर नीट समजला तर याचं इम्प्लिमेंटेशन करेक्ट होईल। तर ते 11 कुठले जिल्हे आहेत? 11 जिल्ह्याची आज तर यादी नाही, पण मी तुम्हाला लगेच त्याची यादी देतो। पण मला पूर्ण खात्री आहे की जर आपण नीट हा विषय समजून घेतला तर अनाथ मुलांना या विषयात न्याय मिळेल। सर, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या जिल्ह्यांमध्ये आता अनाथांच्या आरक्षणाची अंमलबजावणी योग्य प्रकारे झालेली नाहीये त्या परीक्षांची पुन्हा आता जाहिरात निघणार आहे का की त्या जाहिरातीनुसार आता परीक्षा प्रक्रिया पूर्ण होईल? नाही, मुळामध्ये याची पुन्हा ॲड करण्याची आवश्यकताच नाही आहे। फक्त जिथे 1% आरक्षणाच्या अंतर्गत 1 व्हॅकन्सी निघणार ती मिळाली की त्या विषयात अनाथांना न्याय मिळेल, याची ॲडव्हर्टाइज पुन्हा काढण्याची आवश्यकताच नाही आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।